कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्स। अरे तुझा हात कसा आता, बरा आहे का? हो, सकाळीच ड्रेसिंग केलंय। हां, काळजी घे हां। आशू, आय एम रिअली सॉरी। मला वाटलं नव्हतं अरे एवढं झालंय, म्हणजे तू ऑफ वाटत होतास मला, पण हा विषय एवढा मोठा असेल असं वाटलं नव्हतं। मलाही वाटलं नव्हतं। खरं तर माझ्या मनात हे खूप दिवसांपासून चालू होतं आणि मग काल सगळं बाहेर पडलं। शिवा असं वागेल असं मला खरंच वाटलं नव्हतं। इनफॅक्ट मलाही धक्काच बसलाय खूप। आशू, मी ना शिवाला काही फार ओळखत नाही, पण मी जेवढी ओळखते ना तेवढं मला नाही वाटत की शिवा असं काही करेल। नेहा, इथे सगळ्यांमध्ये जास्ती मी ओळखतो शिवाला आणि मलाही असंच वाटतं। पण आता काय, जे झालंय ते नाकारता येणार नाही। एनिवे तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस प्लीज। हां आशू, मी ठीक आहे, आणि ऐक, तूही टेन्शन घेऊ नकोस। मी तर म्हणते आज तू आराम कर। तू येऊ नकोस ऑफिसला, मी बघते सगळं। हा चालेल। आई बघतेस ना, खरंच सांग मला, तुला वाटत नाही नेहा आपल्या आशूसाठी एकदम परफेक्ट मुलगी आहे? 6 महिने सुद्धा झाल्यात जमायत आता। त्या डिवोर्स पेपर्सवर शिवाच्या सह्या ऑलरेडी आहेत, पण आता आशूच्या भल्यासाठी, आशूच्या आयुष्यातून शिवाला कायदेशीर घालवण्यासाठी आपल्याला आशूच्या सह्या घ्याव्या लागणार आहेत। आणि हीच योग्य वेळ आहे। अगं पण तो त्या मनस्थितीत असेल का? आई, हीच वेळ महत्वाची आहे। हे बघ, नंतर ती शिवा काय करेल ना काही सांगता येत नाही। आणि हे बघ, आपण आशूला समजावू ना, त्याच्या सह्या घेऊयात, त्याच्या भल्यासाठी करतोय ना आपण हे सगळं। माझा आई काही, आपण सांगूया त्याला। अरे कसे आहात तुम्ही सगळे? मी एकदम कडक भाई। तू बोल, तू कधी आली इकडे? हे काय, मी आत्ताच तर आले। इतक्या लवकर का ग? म्हणजे घरची काहीतरी कामं असतील ना, म्हणजे नाश्ता करायचा असेल, बाकीची काहीतरी कामं असतील। आणि छकुला जिजू कुठे? तो कुठे दिसत नाहीये। अरे असं काय करता तुम्ही? तुमची आठवण आली म्हणून निघून आले ना, काय येऊ नाही शकत काय मी? आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला असं कोण अडवणार नाही, मग मी येणारच ना। बास करा शिवा, बास। खोटं बोलू नको, जे काही आहे ना ते खरं सांग। संपदाने सगळं सांगितलंय मला काल। शिवा, तू आता शिवा नाही राहिलीस ग, खूप बदललीस ग तू। हे यार, असं नाहीये यार। हो ना, आधी तुला एवढा भरोसा होता आमच्यावर की तू काही झालं तरी आम्हाला सांगायची। आज तुझ्या आयुष्यात एवढं सगळं झालं आणि तुला काही सांगावंसं वाटलं नाही। हे बघा, माझं चुकलं, सॉरी, खरंच सॉरी। शिवा बदलली नाही यार, मी तशीच आहे अजून पण। हे बघ ते जाऊ दे। आम्ही सगळे आशूकडे जातो, त्याच्याशी बोलतो आणि त्याला समजवतो, ठीक आहे? ए चला रे, अरे तुम्ही थांबा, कुठेही कोणी जायचं नाही, आशूला कोणीही भेटणार नाही। का भाई? जाऊ दे ना, आम्हाला त्याच्याशी बोलू दे, अंदाज घेऊ दे ना। त्याला आम्ही प्रेमाने सांगतो आणि सगळं खरं सांगून टाकतो। तुम्हाला शपथ आहे माझी, कुणीही आशूला जाऊन काहीही बोलणार नाहीये। हे सगळं झालंय माझं करून, कळतंय का तुम्हाला? तिथे कुणालाही विश्वास नाहीये माझ्यावर।
तर हे सगळं नको करूया. फक्त आशूला खरं काय आहे ना ते कळलं पाहिजे. त्याचा शोध घेऊया आपण. आणि तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. आणि आई आणि आजी या दोघींनाही काही कळता कामा नये. हा, वचन द्या मला. अगं पण शिवा, तू किती खुश होतीस ग, आणि आता हे सगळं. हा यार, आणि आशूला सगळं खरं कळलं पाहिजे होतं यार. खरं सूर्यप्रकाशासारखं असतं. ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर कधी ना कधी समोर येतच. त्यामुळे ना आशूला खरं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करूया. आपण समोर नाही जायचं, पण खरं समोर आणायचं. तुम्ही मला वचन द्या. द्या वचन. जी मुलगी एखाद्याच्या जीवाचीही पर्वा करत नाही तिची या घरात जागा नाही. सीताई, मी खरंच काही केलेलं नाहीये. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर, त्यात प्रेमाची शपथ आहे तुला. निघून जा इथून. आई, हा, बोलवलंस का? ये. आशू, हे तुझे आणि शिवाचे डिव्होर्स पेपर्स. ह्याच्याच बद्दल बोलायचे तुझ्याशी. आई, मी रेडी नाही आहे याच्यासाठी. हे मी विचारही नाही केलाय अजून याचा. तर पण मला वेळ हवा आहे. उशीर व्हायला नको एवढंच म्हणणं आहे माझं. हे बघ, ऐकून घे बाळा. शिवा या घरात लग्न करून आली तेव्हाच मला माहित होतं हे लग्न टिकणार नाहीये. ती तुझी बायको होऊच शकत नाही. आणि याचं कारण हेच आहे की तुमचे विचार, तुमची मतं, तुमचं नशीब सुद्धा एकमेकांसोबत नाहीये. आजपासून 6 महिन्यांपूर्वी याचसाठी तिने माझ्याकडून वेळ मागून घेतला. पण यावर सह्या मात्र तिने त्याच वेळी केल्या होत्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.